करुणा मुंडे माध्यमांशी संवाद साधतायत, थेट जाऊया. असतोय हे कोणाहीकडे नाही असतो, आपला कार्ड आपले जवळी असतोय, पण त्यांच्याकडे कुठे आला. आणि त्यांची जे डायरी आहे ते मतलब सरसकट ते मागणी करत आहे की तुम्ही याच्यावरती सीबीआय चौकशी करा, पण चौकशी करत नाही. आणि एक प्रश्न और आज उपस्थित होतोय इकडे की आज मेलेल्या व्यक्तीलाही फक्त न्याय भेटणार का महाराष्ट्रामध्ये? जो मेलेला माणूस आहे त्यांच्यावरतीही फक्त न्याय देण्याचा प्रयत्न करतात सगळे लोक. पण आज जे रणजित कासले जिवंत आहे, आज 3 दिवस अगोदर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न पण केलेला आहे दिल्लीमध्ये. पण मी एकच बोलते, आज जरी रणजित कासलेला जरी जीव गेला तर पूर्ण महाराष्ट्र उभे होईल त्यांना न्याय दिलवाण्यासाठी. पण आज त्यांच्या पाठीमागे कोणी नाहीये. त्याच्यासाठी आज स्वराज्य शक्ती सेना के माध्यम से मी त्यांना पाठिंबा देत आहे. आणि मी आज सीएम साहेबांना, डीजी मॅडमांना मी निवेदन दिलेलं आहे की तुम्ही जे वक्तव्य करताय, जे पुरावे सकट आरोप करताय, जे मोठे मोठे मंत्र्यांवर, त्यांचा राजीनामा घेऊन तुम्ही त्यांच्यावरती सीबीआय चौकशी करा. आणि त्यानंतर तुम्ही जेलमध्ये टाका ना त्यांना. तुम्ही अगोदर त्यांना जेलमध्ये टाकताय, भीती दाखवताय. अभी वो डर गया आहे. हे सगळं निलंबनाची कारवाई देखील त्यांच्यावर झालेली होती. ही कारवाई योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? काय नेमकं? मला असं नाही वाटते की योग्य आहे. जे खरा बोलणारा माणूस असतो, क्योंकि मला इतनी तळमळ कशाला आहे या गोष्टीची, क्योंकि ज्या वेळे माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली गेली होती त्यावेळे एक महिला पोलीस अधिकारी होती, 3 स्टार PSI होती, तो त्यांना भारून बोलवून घेतला होता त्यावेळे. आणि सकाळी त्यांना इंटिमेशन होता की करुणा मुंडेला मीडियावरती बोलू देऊ नका. पण तरी पण मी मीडियावरती बोलली होती की मला खोटे केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. तो सकाळी तिकडचे जे DYSP होते सुनील जायभाय, त्यांनी खूप सगळ्यांच्या समोर मतलब डांटा होता. तो वो रोते वो पुलिस अधिकारी मेरे पास आई और बोलती मैं मीडिया के सामने जाके सब सच बोलूंगी कि करुणा मुंडे को झूठे केस में फंसाया जा रहा है. तो यही सब मैंने जो जेलों में देखा है, जेल में रह के, तो ये सगळी जो गोष्टी आहे ते ये खूप निंदनीय आहे. पोलीस अधिकाऱ्यांना दबावण्याचा प्रयत्न करत आहे. आज रणजित कासले जे मतलब सखोल खुलासे करत आहे त्याच्या मी एकच निवेदन करते देवेंद्र फडणवीस साहेबांना, डीजी मॅडमांना की तुम्ही या सगळी गोष्टीच्या सखोल चौकशी करा, सीबीआय चौकशी लावा याच्यावरती. आणि त्यांना जे परत खोट्या केसमध्ये जेलमध्ये टाकताय हे कुठेतरी थांबायला पाहिजे.